तुमच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये आणि तब्येतीच्या वैयक्तिक चॅलेंजेस मध्ये पण तुम्ही अभिव्यक्तीला वेळ दिलात. स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करणे, तसेच जेंडर इक्वॅलिटीद्वारे समाजाचे संतुलन राखणे, संवेदना निर्माण करणे, हे सगळं काम तुम्ही अगदी प्रकर्षाने करता आहात. आणि मी स्वतः बघितलंय, मी तुमच्या सेंटरला व्हिजिट केली, तुम्हाला भेटलो, तर तुमचं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते बघितलं आणि ती कळकळ बघितली की तुम्ही कुठल्या लेवलने जाऊन तिथे काम करता. मला वाटतं की असा पुरोगामी आणि विवेकी समाज जर निर्माण व्हायचा असेल तर तुमच्यासारखे रिअल हिरोज डेव्हलप व्हायला पाहिजेत. तुमचा दृष्टिकोन हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाची आपण हे घेतलेली आहे. अभिव्यक्तीचा मेन उद्देशच आहे की जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी लोकांमध्ये स्प्रेड करावी. आजचा हा करोनाचा अतिशय कठीण समय चाललेला आहे आणि त्यामध्ये आम्ही मागच्या वर्षापासून अतिशय विविध सर्वांगाने ज्यांना मुक्त हस्ताने लोकांना पुढे येता येईल, वेगवेगळे विषय लोकांशी डिस्कस करता येईल, म्हणून अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या अंतर्गत हा कार्यक्रम आम्ही चालवतो आहे. आपण एकीकडे बघतो की उंच उंच भरारी घेताना विविध क्षेत्रामध्ये महिला दिसतात आहे, पण दुसरीकडे अगदी तफावत आढळते की तळागाळातील, खेड्यापाड्यातील, दुर्गम भागातील लोकांपर्यंत हे मुक्तीचे वारे अजूनपर्यंत काही पोहोचले गेलेले नाही आहेत. महिलांच्या विकासाकरिता सरकारच्या अनेक योजना आहेत, पण त्या ग्राम पातळीवर जाताना दिसत नाहीयेत. त्यासाठी लागणारी जनजागृती होताना दिसत नाहीये. तर महिला सक्षमीकरण किंवा सबलीकरण ही आज काळाची गरज आहे. ती उद्या पण राहणार आहेत. मी कुठे ऐकलं होतं की पावलो फ्रिक्रे यांनी हे सबलीकरणाचं जी काळाची गरज संकल्पना ही पुढे आणली आणि ती संकल्पना हीच होती की लोकांना सबल करणे, महिलांना अबला न ठेवता सबला बनवणे आणि त्यांना समान हक्क व समान संधी देणे, आणि त्यामागचं हे तत्व होतं. आज आपण बघतो की विविध क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. त्यांच्या कार्य कौशल्याने त्या आपला ठसा पण उमटवत आहेत. आता पूर्वीची जी स्त्रीची प्रतिभा होती ती विस्तारली गेलेली आहे असं मला वाटतं. तरी आजच्या अस्तित्वासाठी स्त्रियांना संघर्ष करावा लागताना पण त्याच वेळेला मला दिसतोय घर चूल पोल याच्या पल्याड जाऊन जगभरामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायसाठी स्त्रिया झटत आहेत. पण त्याच वेळेला आजचे महिलांचे समाजातील स्थान, त्यांच्या वास्तवतेचे विचार केल्यास यंत्र नारीस्त्यू पूज्यते रमणस्ते तंत्र देवता असे सांगणाऱ्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला असताना आज असं म्हणायची वेळ आली आहे की स्त्री जन्म ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी, अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे. महिलांना सक्षम करूनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करू शकतो, यामध्ये निःसंशय कुठलाही कोणी शंका घ्यायचं कारण नाही. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती आणि त्यांच्या क्षमतांचे सर्वांगीण, मला वाटतं यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, यासाठी गोविंदराव वंजारी फाउंडेशन पुढे कार्यरत राहील हा आमचा मानसच आहे मुळात. आणि गिरीशजी, तुमच्या साथीची पण आम्हाला गरज आहे, कारण तुम्ही जे कार्य करता ते समर्पणाचं कार्य आहे आणि त्या कार्याला आमचा सगळ्यांचा गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे आम्ही सलाम करतो. स्त्रियांच्या जे यांचा कंप्लीट या संपूर्ण विश्व आहे, या विश्वाला पण सलाम करतो. त्यांच्या मातृत्व याला सलाम करतो, त्यांच्या अभिप्रेत असलेल्या स्त्रीशक्तीला सलाम करतो. आणि पुनश्च तुम्हाला तुमच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामध्ये आम्हाला वेळ दिलात याबद्दल आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे, मी बाकीच्यांशी पण शेअर करायला मला आवडेल, पण अतिशय डिफिकल्ट कंडिशन मध्ये सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. सरांचं मी गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे आभार व्यक्त करतो.